नमस्कार मंडळी. आता काही दिवसांनीच महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्रीला बरेच जणांचे उपवास असतात आणि उपवासासाठी आपण नेहमी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याचे थालीपीठ, उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ असे प्रकार आपण नेहमीच खातो. तर आज आपण एक वेगळा प्रकार बनवणार आहोत उपवासासाठी. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पॅटीस. चला तर मग आपण बघूया त्याची कृती. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण बटाट्याची सालं काढून ते छानपैकी किसून घेणार आहोत आणि ते पाण्यात घालून ठेवणार आहोत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. मंडळी, आता इथे माझा बटाटा किसून झाला आहे. बटाटा किसून झाल्यानंतर त्यातील पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये पाणी राहता नाहीतर पॅटीस सैल होतात. आता इथे मी एक पातेलं घेऊन त्यामध्ये बटाट्याचा किस काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण आलं मिरचीचं वाटण, जे कोण उपवासाला आलं खात नसतील त्यांनी नुसतं मिरचीचं आणि कोथिंबीरचं वाटण केलं तरी चालेल. मी इथे आलं मिरचीचं वाटण करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे काजूगरचे बारीक बारीक तुकडे करून ते घातलेत. ज्यांना आवडत नसतील त्यांनी नाही घातले तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार सैंधव मीठ घातलं आहे मी इथे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आणि थोड्या वेगळ्या चवीसाठी मी इथे 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे. आता बाइंडिंगसाठी मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ असं उपवासाला चालणारं कोणत्याही प्रकारचं पीठ तुम्ही घालू शकता. आता हे राजगिऱ्याचं पीठ घालून हे सगळे मिश्रण एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे पॅटीस बनवणार आहे. तर इथे मी छानपैकी गोल आकारामध्ये पॅटीस तयार करून घेते. आता पॅटीस तयार करून झाले तोपर्यंत आपण पॅटीससाठी लागणारी उपवासाची चटणी करून घेऊ. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतले आहेत. ओली मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी इथे मी सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत. चला तर मग आपण चटणी करून घेऊ.
चटणी वाटताना त्यात मी थोडं 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि 2-3 चमचे दही अशा प्रकारे ही चटणी मी वाटून घेणार आहे. तर इथे आपली चटणी तयार आहे. आता आपण पॅटीस करून घेऊ. तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करून पॅटीस मी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही आहे. तर इथे मी तेल गरम केलेलं आहे. चला तर मग आपण पॅटीस फ्राय करून घेऊ. छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि यावर मी झाकण न ठेवता हे भाजून घेणार आहे. बघा तर मंडळी, छानपैकी खरपूस भाजून तयार आहेत आपले बटाट्याचे पॅटीस. तर अशा प्रकारे मी सगळे पॅटीस करून घेणार आहे. मंडळी, आपले उपवासाचे बटाट्याचे पॅटीस तयार आहेत. मी टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसे झाले आहेत. मंडळी, खूपच यम्मी आणि टेस्टी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हे बटाट्याचे उपवासाचे पॅटीस. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका.